याच दगडी हेरिटेज इमारतीमध्ये. सध्या आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आरक्षण या विषयावरनं प्रचंड मोठा गदारोळ उठला आहे. म्हणजे ओबीसी मध्ये आम्ही आहोत म्हणून मराठा आरक्षणाची एकीकडे सुरुवात आणि त्याच ठिकाणी दुसरीकडे धनगर आणि धनगडी आरक्षणाचा तिढा. आदिवासींमध्ये आम्ही आहोतच असा धनगर समाजाकडनं केला गेलेला दावा आणि ओबीसी मध्ये आम्ही आहोतच हा मराठा समाजाकडनं केलेला दावा. मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे आंतरवाली सराटीपासून आंदोलन सुरू झालं याचं लोड महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये त्यांच्या सभांमधनं दिसून येत आहे. आणि याच मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा आरक्षण मागणीसाठी 20 तारखेपासून म्हणजे येत्या 20 जानेवारीपासून आंतरवाली सराटी या त्यांच्या गावापासून मुंबईकडे कूच करणार अशा प्रकारची घोषणा केली आहे. आपल्याला माहिती आहे मनोज जरांगे पाटील यांच्या सभांना मिळणारा वाढता प्रतिसाद, प्रचंड गर्दी, मराठा आरक्षण या विषयावर यापूर्वीही शांततेत निघालेले मराठा समाजाचे मोर्चे या सगळ्यांच्या माध्यमातून जर का बघितलं गेलं तर मराठा समाज आपल्या मागणीसाठी अत्यंत आग्रही आहे. पण आंतरवाली सराटी याच ठिकाणी काही गालबोट घडलेल्या घटना घडल्या आणि हा आग्रही असलेला समाज हा आक्रमक सुद्धा झालाय असंही लक्षात आलं. काही घटना या हिंसकही होतात. नागपूरला आलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये याचे पडसाद सुद्धा उमटले. आता मनोज जरांगे पाटील मुंबईला येत आहेत. मुंबईतला आझाद मैदानपासून जितके सगळे मैदान आहेत सगळेच मैदान आहे आम्हाला लागणार ही भूमिका त्यांनी घेतली. अर्थातच त्यांच्या मागोमाग जवळपास 2 ते 3 कोटी मराठा समाजाचे बांधव महाराष्ट्रातले या आंदोलनासाठी मुंबईत दाखल होत आहे. मुंबई आपल्याला माहिती आहे म्हणजे की आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई. या आर्थिक राजधानी मुंबई जर का आपण पाहिलं तर महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 12,47,00,000 पण मुंबईचीच लोकसंख्या आहे 3,49,00,000. दररोज 1 कोटीचा फ्लोटिंग क्राऊड मुंबईमध्ये असतो. आणखी त्यात जर मराठा समाज आंदोलनाच्या निमित्तानं अजून 2 ते 3 कोटी लोक जसं मनोज जरांगे पाटील म्हणतात किंवा त्यातले 1 कोटी जरी आले तरी मुंबईचं चित्र कशा प्रकारे होईल आज सांगता येत नाहीये. मुंबई जाम होऊ शकते असंही म्हटलं जाऊ शकतं. आपल्याला माहिती आहे की लोकलमध्ये उभं राहायला गर्दी नसते. ट्रान्सपोर्टेशनचे नवनवीन मार्ग सगळे सुरू केले जात आहेत. पण आपल्या मागणीसाठी आग्रही असलेला मराठा समाज ज्यावेळेस मुंबईकडे येतो दावा केलाय आम्ही शांततेत आंदोलन करणार, मुंबईला येणार, मुंबईमध्ये पाऊल ठेवणार आणि मुंबईतून आरक्षण हक्काचं आरक्षण घेऊन इथून जाणार. आतापर्यंत हा विषय राजकीय पटलावर होता. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानं अनेक वेळा याच्यातल्या सतत बैठका होत गेल्या आहेत. अनेक वेगळ्या प्रकारे चर्चेत आहे. अनेक राजकीय पक्ष याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची आपली मतं प्रदर्शित करताय. पण या सगळ्याच प्रकरणामध्ये आता याच मुंबई उच्च न्यायालयाने एंट्री केली आहे. अर्थात मुंबई उच्च न्यायालयाने एंट्री केली नाहीये तर या मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या कोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल झाली आहे. ती जनहित याचिका दाखल केली आहे हेमंत पाटील यांनी. 20 जानेवारीला आंतरवाली सराटी इथून मनोज जरांगे जे निघणारे आणखी मुंबई तिथे येणार आहेत त्यांच्या येण्याला प्रतिबंध करावा अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे. हेमंत पाटील आपल्या बरोबर आहेत. त्यांचे जे वकील आहेत रामचंद्रजी कचोरे ते सुद्धा आपल्या बरोबर आहेत. हेमंत पाटील तुम्ही कशासाठी याचिका दाखल केली आहे? अहो मनोज जरांगे पाटील तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये तुमच्या गावामध्ये आंदोलन केली त्यामध्ये सर्व लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. तुमची मराठा आरक्षणासंदर्भात मागणी रास्त आहे. महाराष्ट्रामध्ये जाहीर सभा घेतल्या मोठमोठे तुम्ही म्हणजे गावागावात नेत्यांना फिरू दिलं नाही. अनेक घटना अशा घडल्या पण त्यावेळेला सर्वसामान्य कधी तुमच्या विरोधात कधी गेला नाही. पण आजच का गेला तर त्याचं कारण की मुंबईमध्ये आझाद मैदानावरती ज्या वेळेला तुम्ही मराठा आरक्षणासंदर्भामध्ये आंदोलन करताय आणि त्यावेळेला तुम्ही अशी घोषणा करताय की महाराष्ट्रातून 1 ते 1.5 कोटी हे मुंबईत येतील आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. मग सर्वसामान्य मुंबईकरांनी करायचं काय? इकडं लहान मुलांचा शाळेचा प्रश्न आहे, शासकीय कर्मचारी मंत्रालय आहे, हायकोर्ट आहे, असे अनेक शासकीय इथं कचेऱ्या आहेत. महाराष्ट्रातून लोक ह्या मुंबईमध्ये येत असतात. त्यांनी करायचं काय? तुम्ही जर 1 ते 1.5 कोटी जर लोक जर तुम्ही ह्या ठिकाणी आला तर हे लोकांनी जायचं कुठं? घरातून बाहेर पडायचं नाही का? त्यामुळे तुम्हाला काय म्हणायचं की नैसर्गिक मूलभूत अधिकार मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचा आहे आणखीन त्या अधिकारावर ही गदा येते. हो मग बरोबर आहे ना. अहो तुम्ही जर आंदोलन केलं तर हे येणार कुठून? लोक आतमध्ये जे इथं मुंबईमध्ये राहतात किंवा तुम्ही आम्ही सर्वसामान्य काय करणार? घरातून बाहेर निघायचं नाही.
त्यामुळं मागील 2 दिवसापूर्वी मी माननीय मुंबई आयुक्त पोलीस यांच्याकडे एक तक्रार अर्ज दिला की मनोज जरांगे पाटील साहेबांना 20 जानेवारीला आझाद मैदानावरती आंदोलन करण्यात देऊ नये व त्यांना तशी आंदोलनाची परवानगी देऊ नये अशी मी माननीय पोलीस आयुक्त मुंबई यांना सांगितलेलं आहे. आझाद मैदानचे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी यांना सुद्धा मी तसा अर्ज दिलेला आहे आणि त्यात आणि ओबीसींचं सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन आहे. म्हणजे दोघांच्या मध्ये म्हणजे मनोज जरांगे पाटील हे ओबीसी आणि मराठ्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळं आज मी उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहे. हेमंत पाटील, तुमच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. म्हणजे तसं बघितलं गेलं तर हेमंत पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत म्हणून तर त्यांनी हायकोर्टाची पायरी चढली. पण रामचंद्रजीत, तुमच्या माध्यमातून त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. तुम्ही स्वतः या याचिकाकर्त्यांचे वकील आहात. कायद्याच्या भाषेत बघितलं तर जसं ते म्हणतायत की मुंबईतल्या प्रत्येक माणसाचा नैसर्गिक मूलभूत अधिकार आहे की त्याला मोकळा श्वास घेता यावा, या गर्दीला प्रतिबंध करावा. पण लोकशाही मार्गाने आंदोलन करणं हा सुद्धा प्रत्येकाचा अधिकार आहे ना. मनोज जरांगे पाटलांना हा सुद्धा अधिकार नक्कीच मिळतो. प्रश्न तो नाहीये. जरांगे पाटील जेव्हा त्यांच्या गावी त्यांनी उपोषण करण्यास होते त्यावेळेला सरकारने त्यांचे स्वतः मुख्यमंत्री पण त्यांना भेटले, त्यांच्या मागण्या मान्य केल्या. त्याची रीतसर ओबीसी मध्ये असल्या संबंधित चौकशा चालू झालेल्या आहेत. प्रत्येकांना जातीचे दाखले देणे पण सुरुवात झालेली आहे. म्हणजे जेणेकरून त्यांची मागणी मंजूर केलेली आहे. पण मला दर 8 दिवसाला ती नवीन मागणी करतात आणि वादविवाद वाढवण्यासाठी. एवढंच नाही तर या 20 तारखेला जेव्हा मुंबईमध्ये येऊन जर आम्हाला अडवलं केलं तर आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नागपूर आणि मुंबईतील घरामध्ये घुसू, त्यांना बाहेर निघू देणार नाही. म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे शासनाच्या विरोधात भूमिका घेणं, जेव्हा शासन त्यांना रिस्पॉन्स देत आहे आणि त्यामधून मग निश्चितच. पण जशा यांच्या भावना यांनी व्यक्त केल्या त्या त्यांच्या भावना झाल्या, तसंच चिथावणीखोर वक्तव्य ज्याला तुम्ही म्हणतायत त्या त्यांच्या आक्रमक भावना नाही म्हणता येणार. नाही, आक्रमक भावना वेगळ्या आणि अडथळे निर्माण करणं म्हणजे आता इथे शांतताभंग निर्माण होणार, मुंबईमध्ये शांतताभंग होणार, मुंबईमध्ये काही जो अँटी सोशियल एलिमेंट्स आहेत त्याचा गैरफायदा घेऊन दंगली घडवू शकतात. त्यामुळं मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे म्हणून कुठेतरी त्याला प्रतिबंध व्हायला हवा. जर समजा शासनाने त्यांची मागणी मान्य नाही केली असती तर गोष्ट वेगळी होती. पण त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे, मागण्या मंजूर झालेल्या आहेत आणि त्याच्यावर निर्णय पण घेण्यात येणार आहे असं शासनाने सांगितलेलं आहे. नक्कीच, म्हणजे शासन सकारात्मक आहे, या भूमिकेशी सहमत आहेत हेमंत पाटील आणखी त्यांचे वकील सुद्धा. पण शासन सकारात्मक असलं तरीही मनोज जरांगे पाटील का मुंबईला कूच करताय? अर्थातच त्यांना खरोखर शासनाच्या नीतीवर विश्वास नाही का? खरोखर शासन त्यांना टिकेल असं आरक्षण देणार का? या सगळ्या गोष्टींचे प्रयत्न सुरू असले, चर्चा सुरू असल्या तरी त्याची उत्तर आज नाहीये. पण एक मात्र निश्चित की शासन पातळीवर प्रयत्न नक्कीच सुरू आहे. पण हेमंत पाटील, एक महत्वाचा मुद्दा या सगळ्या प्रकरणांमध्ये येतो. आता तुम्ही याचिका तर दाखल केली, तुमच्या भावना अत्यंत तीव्र आहेत हे तुम्ही सांगितलं, पण नुसत्या भावनेच्या आधारावर कोर्टामध्ये निर्णय होत नसतो. मग तुम्ही तुमच्या याचिकेला पूरक काही पुरावे सादर केलेत का? मी मागील 2 दिवसापूर्वी मुंबई पोलीस आयुक्तांच्याकडे एक तक्रारी अर्ज दिलेला आहे. त्यामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी पुरावे जोडलेले आहेत. तेच पुरावे मी माननीय उच्च न्यायालय यांच्याकडे दिलेले आहेत. कायद्याने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे, पण समाजामध्ये तेढ निर्माण करून समाजामध्ये दंगल निर्माण करून आंदोलन करता येत नाही. हो, पण मनोज जरांगे पाटील भूमिका घेतली की कोणी कितीही याचिका दाखल केली, कोणी काही म्हटलं तरी आमचा मोर्चा निघणार, शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा हक्क आमचा आहे, तो रोखण्याचा अधिकार कोणालाच नाहीये, करून घ्या जे करायचंय ते. कसं आहे, आता मनोज जरांगे पाटलांचं आता दादागिरीचं राजकारण चालू झालेलं आहे, ते कुणाला घाबरत नाहीत. पण मुंबईकरांचं काय? मुंबईमध्ये ज्यावेळेला हे 1.5 कोटीने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आंदोलनाला येतील त्यावेळेला मुंबईकरांनी करायचं काय? घरातून बाहेर निघायचं नाही. ट्रॅफिकचा एक मुद्दा तुमचा, तुम्ही म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांचं दादागिरीचं राजकारण सुरू झालंय, पण ते त्यांच्या समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही आहे, यात राजकारण कुठून आलं? बघा, मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल किंवा ब्राह्मण समाज आरक्षण असेल, कुठल्याही आरक्षणाला आमचा विरोध नाहीये. जे आर्थिक मागास नागरिक असतील त्यांना आरक्षण मिळणं गरजेचं आहे. मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या जनतेला आरक्षण मिळणं ही आमची पण भूमिका आहे, आमचं पण मत आहे ना.
आतापर्यंत आम्ही मराठा समाजाने एवढी मोठी आंदोलनं केली, आम्ही कुठे विरोध केला का? पण आम्ही इथं काय विरोध करतोय तर मुंबईमध्ये जर जरांगे पाटील साहेबांनी जर जन आंदोलन किंवा उपोषण चालू केलं तर पोलिसांच्या पुढे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि अनेक प्रश्न. अहो 1 लाख लोक जर आले इथं शिवाजी पार्कला किंवा कुठं शाहीर सभेला तर पनवेलला जर असेल आम्ही तर आम्हाला मुंबईत यायला 6 तास लागतात. हे जर समजा 10-15 लाख जरी आले जरंग पाटील साहेबांचे जरी कार्यकर्ते तरी सुद्धा मुंबईमध्ये दंगल माजेल, जाती दंगली तयार होतील. ओबीसी, मराठा अनेक प्रकारचे इथं या ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण. तुम्ही एक मुद्दा बोललात की मनोज जरांगे पाटील यांचं त्यांच्या मागणीसाठी मुंबईमध्ये इथे आंदोलन आहे, त्यासाठी ते इथे येत आहे. पण त्याच वेळेस ओबीसींचं सुद्धा इथेच मुंबईत आंदोलन आहे. मग तुमचा विरोध फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आहे का ओबीसींच्या सुद्धा? मी दोन्ही ओबीसी, मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील ह्या दोघांनाही मी यामध्ये पार्टी केलेला आहे. ओबीसी संघटनेच्या नेत्यांना सुद्धा पार्टी केलेला आहे. इकडे मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा मी पार्टी केलेला आहे. मुंबई पोलिसांना पार्टी केलेलं आहे. आझाद मैदान पोलीस स्टेशनला पण पार्टी केलेलं आहे. जे याच्यामध्ये असतील त्यांना सर्वांना मी पार्टी केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या अत्यंत ज्वलंत असेल हा प्रश्न, ज्याचे पडसाद दूरगामी परिणाम करणारे आपल्या देशात वेगळ्या प्रकारे पडू शकतात. मुंबई उच्च न्यायालयात तुम्ही याचिका दाखल केली आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय स्वतः या पूर्ण याचिकेची सुनावणी घेऊ शकतात. काय सांगाल, कधीपर्यंत ही सुनावणी अपेक्षित आहे? आता आम्ही आज दाखल केलेले आहे. 20 तारखेच्या आतमध्ये काही ऑब्जेक्शन रिमूव्ह झाल्यानंतर ताबडतोब आम्ही सर्क्युलेशन घेऊन 20 तारखेच्या आतमध्ये सुनावणी घेणं प्रार्थना करू आम्ही न्यायालयासमोर. 20 तारखेच्या आतमध्ये आपण जर का बघितलं की तारखांचं जर का गणित बघितलं तर 20 तारखेला अंतरवाली सराटीवरनं मनोज जरांगे पाटील हे निघतायत. जर का मनोज जरांगे पाटील 20 तारखेवरनं 30 तारखेला तिथनं निघता, आणखीन त्यांच्या निघण्यालाच त्यांच्या येण्यालाच जर का विरोध असेल तर त्याच्या आत सुनावणी होऊन निर्णय सुद्धा झाला पाहिजे. कायद्याच्या कसोटीमध्ये भावनेला महत्व नसतं तर पुराव्यांना सुद्धा महत्व असतं. हेमंत पाटील यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे एक अर्ज दाखल केलाय. यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केलेली आहे. पण याचिका ही झाली भावना, मुंबई चक्काजाम होईल ही झाली भावना. पण मनोज जरांगे पाटील यांना जर का विरोध करायचा असेल, म्हणजे की त्यांच्या येण्याला विरोध करायचा असेल मुंबईमध्ये, तर त्यातनं कोणत्या कोणत्या प्रकारे प्रसंग उद्भवू शकतात, आणखीन अशा प्रकारचे इंडिकेशन्स काय काय आहे. म्हणजे आग्रही असलेलं, मागणी असलेलं आंदोलन हे आक्रमक होऊ शकतं, हिंसक होऊ शकतं. अशा प्रकारचं वक्तव्य ते करतात, अशा प्रकारचा दावा त्यांनी याचिकेत केलाय. उच्च न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान त्याबद्दल संबंधित कोणकोणते पुरावे ते सादर करतायत, दाखले देत आहेत, ते बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण भावनापेक्षा कायदा हा सर्वश्रेष्ठ असतो. अर्थात हा निर्णय त्यांच्या हातात नाही, तुमच्या हातात नाही की आमच्याही हातात नाही. तो निर्णय मेहरबान मुंबई उच्च न्यायालयाच्या हातात. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय स्वतः या PILची सुनावणी घेणार आहे. ही PIL मेंटेनेबल आहे की नाही हा सुद्धा सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा असतो. पण आतापर्यंत हा विषय कोर्टात या पद्धतीनं आला नव्हता. आता कोर्टामध्ये याची सुरुवात झालेली आहे. या नाट्याची पहिली घंटा सुरू झाली आहे. दुसरी घंटा म्हणजे सुनावणी, आणखीन तिसरी घंटा म्हणजे निकाल. बघूया या नाट्यमय घडामोडींचं, प्रत्येक क्षणाचं, प्रत्येक मुद्द्याचं, प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक त्या बाबींचं जितके पैलू या पूर्ण प्रकरणामध्ये समोर येणार आहेत, या सगळ्याच गोष्टी पारदर्शक पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असणार. अर्थातच मी माझा सहकारी गणेश काळेसह काही वेळासाठी विश्रांती घेतोय, पण पाहत राहा, कुठेही जाऊ नका. न्यूज 18 लोकमत. 20 जानेवारीला अंतरवाली सराटीपासून मनोज जरांगे पाटील आपल्या आग्रही मागणीसाठी मुंबईकडे येत आहेत. अर्थातच 2 ते 3 कोटी मराठा समाज बांधव आपल्याबरोबर येतील अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी वारंवार केलंय. पण नेमक्या त्यांच्या याच येण्याला आणि मुंबईमधल्या जे प्रपोज आंदोलन